मायाकृत देव नेमी भावबळे आकळे येरवी नाकळे. इथं प्रेमाच्या द्वारे आकळला. प्रेमाच्या द्वारे आकळलेला देव हा मायाकृत असतो, कारण प्रेमच मायाकृत आहे. प्रेम म्हणजेच मायाच आहे ती. पण ती माया आहे, ती माया ईश्वरी माया आहे. तिच्यात एक शक्ती दडलेली, त्याचा विषय येणार आहे पुढे आणखीन काही. ईश्वरी शक्ती आहे ती. म्हणून प्रेम ही एक शक्ती आहे आणि त्या शक्तीने खेचला जातो. पाहू, प्रेमाला शक्ती मानताल का? मानतात ना. हां, देवाच्या आणि भक्ताच्या ह्याच्यातही प्रेम नावाची शक्ती आहे. आईच्या आणि बालकाच्या प्रेम. त्या हिरकणीचा कडा म्हणून प्रसिद्ध आहे. तर ते तिथं दूध घालण्यासाठी आली होती ना, हां, रायगडावरती. आणि दरवाजे बंद झाले. आणि दरवाजे बंद झाल्यावरती त्या फोन नका चालू ठेवत जाऊ बरं. कोण ठेवत आहे चालू? बरं, ते बंद बी होत नाही त्यांचे. तेव्हा ऐका, त्या हिरकणीने काय केलं, दरवाजा उघडा म्हटले. आमचा नियम आहे हे, या वेळेच्या पुढं बंद दरवाजा. आता तुला जाता येणार नाही, सकाळी जाता येईल. तिच्या बालक होतं खाली आणि त्या बालकासाठी ते म्हटले मला त्याच्यासाठी जावं लागेल. ते म्हटले नाही जमणार. तर तिने त्या शोध घेतला आणि तिथून उडी मारली. ती मेली नाही बरं का. तर तिने तिथून उडी मारली आणि उडी मारून ती कुठं गेली? त्यावेळेला छत्रपतींनी पाहिलं, म्हणजे सांगितलं त्यांना की असं असं झालं. तर तिचा तर आदर केला. पण ते म्हटले इथे त्रुटी आहे. म्हटलं शत्रूसुद्धा असा राहू शकतो. हे पहा, म्हणजे ते हिरकणीचा कडा असं नावच देऊन टाकलं. काय ताकद आहे बाबा त्या आईची, म्हणजे आईच्या प्रेमाची काय ताकद असू शकते. काय म्हटले ते काय तुच्छ केलं त्यांनी त्याचं शरीर. तर तेव्हा असा ही एक प्रेमाची ताकद. देवाची बी तशीच आहे. नामदेवरायांनी त्यांचं शरीर तुच्छ केलं आणि काय केला, बा देवा उतर खाली. दररोज वडिलांच्या हातचा नैवेद्य खातो आणि माझ्या हातचं काय होतंय तुला? ती त्यांच्या प्रेमाची ताकद होती. हिरकणीने खरोखरच उडी मारली ना, नामदेवरायांनी खरोखरच धडक द्यायची होती आणि हा अंतर्यामी असल्याने तो कळतो. आपण जर म्हटल्यावरती तो धडकच देईल म्हणजे ठीक आहे देऊन पहा. ते पोपटासारखे राहणार यांच्यावरती काय त्याचं त्याला कळतंय. त्या आतून न सांगता तुम्हा कळो हे ते अंतर. त्याला आतमधलं सारं कळतंय आपल्या की काय चाललंय. म्हणत नामदेवरायांसाठी तो प्रगट झाला. आणि ती साधना आहे ती एका जन्माची नाही आहे. नामदेवराय असोत तुकोबराय असोत हे एकच आहेत. आणि पाठीमागून अगदी आणि पुष्कळ काळ भगवंताच्या सानिध्यात ज्यांनी घालवलेले त्या नामदेवरायांच्या समोर हा प्रगट झाला. आणि मग प्रगट झाला तरी नामदेवरायांनी काय त्याच्याकडे आला नैवेद्य खाल्ला ताट वाजवत घरी गेले. आपला नैवेद्य खाल्ला ताट वाजवत घरी गेल्यावरती आईने लगेच विचारलं, अरे नैवेद्य नामा. आणि खाल्ला देवाने खाल्ला. ते म्हटले बराच भामटा दिसतोय. ते म्हटले पण मग त्याच्यावरती ते आता ती आईच होती. ते म्हटले देवाने नैवेद्य आजपर्यंत आमचे कधी खाल्ले नाही. तुझा कसं काय खाल्ला? आता कसा खाल्ला म्हणजे काय खाल्ला म्हणतो मी. मग त्याने परीक्षा केली. नामदेवरायांच्या आईने काय केलं, त्याला ताट भरून वाढलं. ताट भरून जेवायला बसावलं. आणि ताट भरून जेवायला बसवल्यावरती तिथेच बसली. ती काय करतोय हा. त्याने अख्खं ताट खाऊन टाकलं कारण त्याला भूक लागलेली होती. नामदेवरायांना भूक लागलेली होती. आणि मग त्यांनी ती खाल्ली. आणि मग त्यांना विचारले हे काहीतरी झालं म्हटलं. म्हणजे शेवटी इथं बी तार्किकता आली का नाही, म्हणजे युक्ती वापरली त्यांनी. आणि मग आल्यावरती दामाशेट्टींना सांगितलं की म्हटले असं असं झालं. म्हटलं की ह्याने नैवेद्य न खाल्ला म्हणतो आणि खरोखरच खाल्ला. कारण मी नंतर त्याला जेवायला वाढलं तर हा फुल जेवला. याचा अर्थ त्यांनी मंदिरात नैवेद्य कारण मी तसं करत होतो. मी काय करायचो, आमच्या लय लांब खालचे ते तुकायेन
आणखीन कोणती आई, त्या आयाला नैवेद्य दाखवायचं काम माझ्याकडं राहायचं आणि 2 किलोमीटर चालत जायचं आणि मग तिकडून मसोबान एवढे रानातले देवण त्यांना खा, नंतर माघारी असतं एकदा आधीच भूक लागली आणि मग पाणी पिरायचं आणि डबा पिरायचा. मी काय करायचो, मध्येच बसायचो, खायचो, पाणी पिणी प्यायचो. दाखवलं का? हो. हां, तर मी त्या देवांकडे फिरकतच नव्हतो. तर असा, पण ह्यांना काय माहिती तेव्हा आपण ते देव अजून उपाशीच असतील. त्या कारण भूक लागली आपल्याला काय करणार. पण नामदेवराय तसे नव्हते. नामदेवरायांनी ते, आणि मग त्याच्यात नामदेवरायांची ही भक्ती. पण एक पहा, नामदेवरायांनी हा विषय घेतला का बुद्धीमध्ये की बा हा मूर्तीतून प्रगट होतो, खाली उतरतो, परत मूर्ती स्वरूप बनतो, हे काही विशेषत्व आहे देवाचं. तर हा मूर्तीमधूनही खाली येतो, आपल्यासारखाही राहतो. कधी तुकोबरायांनाही भेटला असाच, सावतोबा महाराजांनाही प्रत्यक्ष त्यांनी साकार स्वरूपामध्ये दर्शन दिलं. माऊली ज्ञानोबराय, नामदेवराय हे सगळे समकालीन बरं कथा आहे. म्हणून त्यांच्यातला तो का भाग सांगितला जातो की ज्या वेळेला हे माझ्या पाठीमागं चोर लागलेत म्हटले 2, आणि त्या 2 चोरांच्यापासून मला लपवावं असं सावतोबा महाराजांना जाऊन सांगितलं भगवंतानी प्रत्यक्ष. आता दुसऱ्या रूपामध्ये होते देव, देवाच्या रूपात असल्यावर सांगितल्यावरती मग तो विषय काहीच नाही. तर धनिकाच्या रूपामध्ये होते ते असे, आणि धनिकाच्या पाठीमागं कोण लागतात? चोर लागतात. आणि मग ते म्हटले की असं असं. मग म्हटले मला लपवा. ते म्हटले कोपतात जा. ते म्हटले इथे कसं काय? मग म्हटले उसात जा. म्हटले असे साधारण चोर नाहीत, काही विशेष चोर आहेत म्हटले ते. आणि ते चोर आहेत ना, माझा शोध घेतातच. या विश्वातले हे 2 चोर आहेत, एक नाम आणि एक ज्ञान. नामाने भावबळे आकळे आणि ज्ञानाने कळे. तिथं आकळे आणि इथे कळे. हे ज्ञान आणि भाव हे दोन्हीही त्याला बरोबर. आकळणं म्हणजे त्याला ताब्यात घेणं, आणि ज्ञानाने तो कळतो परमात्मा, आणि असा कळा असा, म्हणून ज्ञान आणि नाम हे दोन्ही चालतात. वारकरी संप्रदायातले मान्य घटक आहेत हे 2. तुम्ही भावामध्ये तरी राहा, नाहीतर ज्ञानामध्ये तरी राहा, दोन्हीही चालेल. त्यामुळे आम्हाला नाही ज्ञान कळत, चालेल, मग भावात तरी राहा. भाव म्हणजे अशी भक्ती करा, म्हणजे सुंदर अशा प्रकारची भक्ती करा की ज्या भक्तीच्याद्वारे नामदेवरायांसारखी भक्ती करा, सावतोबा महाराजांसारखी भक्ती करा, चोखोबा महाराजांसारखी भक्ती करा. काय हो भक्ती आहे ती चोखोबा महाराजांची. हां, हे सगळे साधू आहेत ना, काही विशेष भक्ती आहेत. आणि मग त्या नामदेवरायांना, मग त्याच नामदेवरायांना बोध प्राप्त करून घेण्यासाठी विसोबा खेचरांकडे पाठवलं होतं. तिथं ज्ञानाचा विषय प्राप्त झाला. ते म्हटले मी ना असा आहे, साकार स्वरूपामध्ये आहे, पण कसा आहे हे अजून तुला 100% कळालेलं नाही. म्हणजे माझं स्वरूप काय आहे, मी कसा आहे, तू कसा आहेस. ज्या वेळेला भेद असतो, प्रेम हे चांगली गोष्ट आहे, पण भेदामध्ये प्रेम आहे ना, म्हणजे अज्ञानमूलक ठरतं, ते स्वार्थाकडे वळतं. ते क्वचित आता नामदेवरायांचं प्रेम हे भिन्न गटातलं आहे. ते नाहीतर आपलंही प्रेम आहे, पण आपल्या प्रेमाचे तुकडे झाले, सगळ्या प्रेमाचे तुकडे झाले, आणि ते सगळे तुकडे अनंत माईक पदार्थावर जाऊन पडले. पर्सेंटेज वाईज काय काय आवडतं, काय काय आवडतं म्हणजे काय सांगावं. काय काय आवडतं. सकाळी नाश्ता काय केला? ते म्हणले भजे खाऊन आलो. म्हणजे तुम्हाला भजे आवडतात? हो, आम्हाला भजे आवडतात. म्हणजे भजे, गरीब भजे खाऊन आले तर तुमचं भज्यावर प्रेम आहे. तो तर काय पदार्थ कधीतरी समोर येतो, पण तरीसुद्धा त्याच्यावर प्रेम आहे. त्याचा काय झाला? प्रेमाचा तुकडा झाला. एका इंद्रियाच्या एका विषयाचा विषय सांगितला. असे तर एका इंद्रियाचे अनेक विषय, म्हणजे त्या विषयाचे अनेक पोटभेद आहेत, आणि त्या पोटभेदामध्ये त्याच्यातही आणखीन भेद आहेत, आणि त्याच्यावर इतकं प्रेम विखुरलेलं आहे ते. आणि मग सगळ्या ठिकाणी विभारलेलं. मग देवावरती बी आहे प्रेम, पण पर्सेंटेज फार घसरलेलं आहे. आणि त्याच्यामुळे म्हणून
भक्तांची जी उदाहरणं दिली जातात त्याच्यात नामदेवराय, सावतोबा महाराज हे जे आहेत ना, ते काही वेगळे आहेत, काही वेगळे आहेत. आपला आणि त्यांच्यात कुठं ताळमेळ लागत नाही. आपल्या पर्सेंटेजमध्ये आपण कुठे नगण्य याच्यामध्ये बसतो ते. कारण ते युगानुयुग प्रेम करत आले. हे साधारण पुरुष नाहीत, साधारण व्यक्ती नाहीत. संत हे साधारण नसतात. संत नव्हती जगा माणसासारखे, हे साधारण नाही आहेत, है ना. तर त्याच्यामध्ये म्हणून त्यांच्याबरोबर ते देव बोलतात, साकार स्वरूपाला येतात. हे अन्य लोकांना जर बाहेरच्या लोकांना जर जगातल्या जाऊन सांगितलं की आमच्या संतांच्या बरोबर साकार परमात्मा बोलत होता, तर ते म्हणतील काय ह्यांचं कसं काय अवघडच आहे. म्हणजे आमच्या लोकांच्या बरोबर म्हणजे सावतोबा महाराजांच्यावर, नामदेवरायांच्यावर, तुकोबरायांच्या ह्यांच्याबरोबर बोलत होता आणि साकार स्वरूप धारण करून बोलत होता. आत्ताचे जे लोक तार्किक आहेत ना, ते बी बोलताना कारण त्या इतकं त्यांना ऋणी केलेलं होतं. जो मनुष्य खाली मान घालतो ना, त्याला काय केलेलं असतं, ऋणी केले, म्हणून तो खाली मान घालतो. हे नाहीतर मग असा ताटमान केले की जाईल का, ताटमान का करेल, तर त्याचं काय लागतच नाही. ह्यांच्याबरोबर दर्शनालाही गेले तरी देव असे हसायचे आणि खाली मान घालायचे. त्याच्यात एक उदाहरण होतं तेवढं. ज्यावेळेला ह्यांचं आपले सेना महाराजांचं नेहमी जायचे त्यावेळेला ते खाली मान घालायचे आणि सेना महाराज आले का तुम्ही म्हणायचे. आणि एकदा गेले त्यावेळेला त्यांनी अशी वर मान करून हसले. त्यावेळेला सेना महाराजांना कुठेतरी चुकलेल्याचं कळालं. आणि हे बी कळून घ्यायचं असतं की आपलं काय चुकलं. आणि देवाची मान आता तिथं कुठं खाली मान घातली, कारण ऋणातून मुक्त झाले. कशावर, चंद्रभागेचा गोटा दिला त्याच्यातच प्रसन्न. शिराळ घासायची त्याच्यात त्यांच्या गेले ते भाव. आणि मग आता काय करावं. मग ते म्हणले काय झालं म्हणते गेल्या वेळेस वारीला आले नाहीत तुम्ही. आलो नाही कसा देवा, आलो होतो ना तर मग तुमचं ते इथे आमच्याकडे तर मास्टरला नाव नाही, एंट्रीच नाही. आलो होतो देवा आणि आपली ही नाही झाली का. दर्शन घेतल्यानंतर जाताना घेऊन गेले होते ना ते गोटा शिराळ, ते वस्तारा घासण्याचा दगड. पण मग ज्या वेळेला ते परत म्हणजे त्यावेळेला त्यांना ते कळालं. म्हटले आले होते तुम्ही, आले नव्हते असं थोडंच आहे तेव्हा, पण माझ्यासाठी नव्हते आले. मग कशासाठी आले ते, दगड घ्यायला आले ते. आणि मग त्यांना पश्चाताप झाला, या बाबाला काहीच चालत नाही. अगदी निखळ मोकळा असेल ना तरच ते सगळ्या सर्वांशाचं प्रेम त्याला चालतं. तर असा म्हणजे प्रेमामध्ये बी असं वाटेल कोणाला की सोपं आहे बुवा भक्ती करायला. भक्ती एंट्री करायला सोपी आहे, म्हणजे प्रवेश करायला सोपी आहे. मग तिथे कोणतंच हे ठेवलेलं नाही. स्त्री पुरुष बालक तरुण म्हातारा वयस्कर श्रीमंत दरिद्री जसा असेल तसा पापी पुण्यवंत कोणी बी भक्ती करू शकतो. पण भक्ती टिकायला कठीण आहे. कारण भक्तीचं वृद्धी एक तर वृद्धिंगत व्हायला बी कठीण आहे. तर त्याचा सगळ्या माणसांना जो अधिकार दिलेला आहे भक्तीमध्ये तो याच्यामुळेच दिलेला आहे की तुमचा त्या साकार परमात्म्याशी साकार संबंधाने तरी भाव उत्पन्न करा, मग आपण त्या निराकाराकडे जाऊ. तर असा प्रकार. मग आता त्याच्यामध्ये त्याचा स्वरूपापर्यंत पोचला त्याला ज्ञानी भक्ताशी संज्ञा येते पुढे जाऊन. म्हणून भक्तपणाचा अंत नाही झाला. नामदेवरायांच्याही भक्तपणाचा अंत नाही झाला. आता यांची कथा आपल्याला तेवढीच सांगायची होती म्हणून तेवढीच सांगितली सेना महाराजांची. पण त्यांचे ते ज्ञानी पुरुष ज्ञानी भक्त आहेत. पण तुम्हाला काहीतरी एखादी अशी घटना दाखवल्याशिवाय कळणार नाही, म्हणून त्यांनी ती घटना भगवंताने आणि त्यांनी ती घडवून आणली. नाही तर सेना महाराज काय अज्ञानी थोडेच आहेत तेव्हा, असं येते. तर तेव्हा सेना महाराजांची तेवढीच उंची, नामदेवरायांची तेवढी उंची, सावतोबारायांची तेवढीच उंची आणि हृदयामध्ये भगवंताला प्रकट करण्याची यांची क्षमता फार विशेषता आहे. हे सारं ज्ञानाच्या द्वारेच होतं आहे. तर तेव्हा
मग त्या सावतोबा महाराजांनी त्या चोरांना त्या चोराला कुठे लपवला? हृदयामध्ये लपवले असा विषय सांगितला जातो. ते म्हटले मग कारण त्यांना तो कळाला. ते म्हणले इकडे नाही तिकडे नाही कुठेच लपत नाही. तर मग लपण्यासाठी भक्तांचं हृदय हीच जागा आहे. कारण हा कुठे सापडतो? हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. आमच्या जनाबाई सांगते धरीला पंढरीचा चोर. आम्ही त्या चोराला ह्यालाच चोर केलं. ह्यांच्या मागं चोर लागले असं नाही. हाच चोर आहे, चोरांचा बादशाह है ना, चौयुगांचा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर. केशव नाम्याचा दाता पुराण प्रसिद्ध चोर आहे. तेव्हा असा पुराण प्रसिद्ध असलेला चोर या संतांनी हृदयात आपल्या कोंडला. नामदेवरायांनी भावाने धरला, जीव घातला है ना. सेना महाराजांनी त्याच्याबरोबरती किती म्हणजे त्याच्याबरोबर व्यवहार केला. माऊली ज्ञानोबरायांना तो प्रत्यक्ष भेटला. समाधीच्या वेळेला तिथे स्वतः हजर राहिला आहे का ना. या सगळ्या भावंडांना तो प्रत्यक्ष होता. त्यांच्या घरात राहायचा. जनाबाईंनी त्याला गोवऱ्या वेचायला बोलावला, दळायला बोलावला. काय हो किती चांगला माणूस आहे हा आहे ना. असा बिगर पगारी का नाही? बिगर पगार नाही. तुम्हाला भाव द्यावा लागतो. हा भाव सगळ्यात मोठा पगार आहे. नाही तर लोकांना बिगर पगार येतोय हा. बिगर पगारी नाही. सावतबारायांना खुरपू लागला तर म्हणले गाड्याचं काम वाचलं. असं नाही, यांनी त्याचं जीवन त्याला देऊन टाकलेलं आहे म्हणून तो त्या ठिकाणी असतो. असा कोणाकडे येत नाही तो. ज्याने सर्वस्वाने समर्पण केलं त्याला की तो तिथं उपस्थित असतो. तर त्या अशा संतांची आजची पुण्यतिथी आहे. नामदेवरायांची काल झाली आणि आज सावतोबा महाराजांची पुण्यतिथी आहे. आणि त्या देवाचं स्वरूप या संतांना चांगलं ज्ञात झालं. पण वारकरी संप्रदायाचं श्रेष्ठत्व आहे की भक्तीचा आणि ज्ञानाचा समांतर मिलाप या संप्रदायामध्ये दिसतो. म्हणून हा ठीक आहे, तुम्ही तर परमतत्व चैतन्य स्वरूप परमात्मा आहात हे तत्त्वज्ञानाने समजलेलं आहे, कळतं. किंवा तसा तदाकार वृत्ती जर बनवली तर ते स्थापितही होईल ज्ञान तुमच्या बुद्धीमध्ये. म्हणजे बुद्धिनिश्चये आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. तर हे ब्रह्मनिष्ठा निर्माण होऊ शकेल. पण सगुण परमात्मा हा भावाने आकळला जातो हे संतांनी दाखवलेला हा एक नवीन विशेष भाग आहे. म्हणजे ते ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. सुरुवात कनिष्ठामध्ये केली. मायाकृत म्हणून त्याला माईक, परमात्मा हा माईक म्हणून त्याला पाचारण केलं. आणि समोर साकार स्वरूपात दर्शन घेणं हे म्हणून भक्त साधारण भक्त नाही तर विशेष भक्त. म्हणून तर भक्ती ते कठीणा शुळावरील पोळी. निवडे तो बळी विरळा शूर. तुकोबराय म्हणतात निवडे. भक्ती करणारा साधारण नाही आणि कठीण आहे. तर तिथे सुद्धा भक्तीमध्ये सुद्धा जीवपणाचा त्याग आहे. तेव्हा देह समर्पीचे देवा भार काहीचा न घ्यावा. तुका म्हणे अवघा होईल आनंद हा भक्तीने तुकोबरायांनी दाखवला. आणि देह समर्पीचे देवा हे ज्ञानामध्ये बी तेच आहे. दोन्ही ठिकाणी देहाचं समर्पण आहे. समर्पण केल्याशिवाय काही हाताला लागत नाही. भक्ती करा आणि ज्ञानही मिळवा तरी समर्पणच आहे. आणि जर समर्पण न करता भक्ती केली तरी तोकडी आणि समर्पण न करता ज्ञानही मिळवलं तरी तोकडंच. उला अजून एक आहे भक्तीमध्ये प्रारंभ आहे. भक्तीत प्रारंभ होतो. परमार्थाची सुरुवात कुठे झाली? भक्तीमध्ये. भक्तीमध्ये परमार्थाची सुरुवात होते आणि ज्ञानामध्ये शेवट होतो. ज्ञानात शेवट झाल्यानंतरही तत्त्वज्ञान संपादन केल्यानंतरही पुरा प्रारब्ध शेष राहतं. म्हणून तो मनुष्य पुन्हा भक्ती करतो. कारण ज्याची सुरुवात भक्तीत झालेली असते त्याला, कारण भक्तीमध्ये कायिक वाचिक आणि मानसिक क्रिया घडते आणि प्रारब्धात कायिक वाचिक मानसिक क्रिया शिल्लक असतात.
म्हणून मग त्याच्या त्या क्रियेला वळण कुठं लागतं, आपोआप भक्तिमय होतं. तर तेव्हा असे सगळे आमचे ज्ञानी भक्त आहेत, हे साधारण भक्त नाही आहेत. म्हणजे नामदेवराय, सावतोबा महाराज जेवढे भक्त झाले ते सगळे, हे सगळे ज्ञानी भक्त आहेत. आणि भगवंतानी त्या बरं ते प्रगट कसं झालं, आता अनेक संतांच्या कथा आहेत. सगळ्या कथा आपल्यासमोर नाही आहेत, कारण जगात एवढेच संत झाले असं आमचं म्हणणं. जगात अनेक संत झाले आणि अनेक संत, माझ्याकडे जे ग्रंथ आहे त्याच्यात म्हणजे 500 संतांची यादी, म्हणजे 500 संत जगात झालेल्यांची बी यादी आहे. जगात दुसरीकडे होतील का संत? होतात, असं काही नियम नाही. पण तुम्हाला भारतीय तत्त्वज्ञान जे आहे ना, ते इथले जे ते काही विशेष आहे. हे तत्त्वज्ञान विश्वाने धारण करावं, विश्वाने घ्यावं, सगळ्यांनी घ्यावं. आणि असं जर झालं तर त्या म्हणजे विश्वातल्या अखिल मानवाला मोक्ष प्रदान करण्याची क्षमता या वैदिक तत्त्वज्ञानामध्ये आहे. पण आता ज्या ठिकाणी हे वास्तव निर्माण झालेलं आहे त्या भारतीय संस्कृतीत, तर हे तुम्हाला जर इथेच जर ही संतांची उदाहरणं घडली नसती तर बाहेरच्या लोकांनी त्याला स्वीकारलंच नसतं. पण इथेच तुम्हाला हे असे प्रत्यक्ष साधू दिसत आहेत, संत दिसत आहेत, तर हे आपल्या दृष्टीने फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. म्हणजे आपले जन्म भारतभूमीत झाले, महाराष्ट्रात झाला, हा पहिला प्लस पॉईंट आहे. भाग्याचा उदय कुठे आहे? इथेच आहे. मला मराठी येते, ही मराठी भाषा जगात जरी व्यवहार करण्यासाठी इंग्रजी किंवा अन्य भाषा वापरल्या जात असतील तरी आध्यात्मिक व्यवहार करणारी मराठी भाषा जी ब्रह्मविद्येचा प्रसारक आहे ते फारच श्रेष्ठ आहे. म्हणजे जगातल्या सगळ्या भाषा श्रेष्ठ आहेत, त्यांच्या त्यांच्या ठिकाणी त्या श्रेष्ठ आहेत, कारण त्यांचे व्यवहार त्याच्यात होतात. पण ब्रह्मज्ञानाचा व्यवहार, ब्रह्मविद्या प्रदान करणारी अशी जर भाषा कोणती असेल तर ही मराठी. आणि ती कुठून आली तर संस्कृत आहे, त्याचं मूळ संस्कृतमध्ये आहे आणि संस्कृतमधून मराठीत आली. आमचे जन्म मराठीत झाले, आमचे मराठी संत किती झाले त्याला काय मापच नाही ना. कितीतरी संत झाले, हे भारतभूमीत झाले, गावोगावी संतांचे उदय झाले. तुम्ही जर पाहताल अगदी आरणगावला गेले तर गोवा गोवा साधू, शेजारी चासला गेले तर बाळधोंडीचे दादास्वामी महाराज. अहो तुम्ही कुठे जा, खोडदे बाबा काय कमी होते का? खोडदे बाबा ही काय होते? साधूच होते. आमचे महाराज काय कमी होते का? आमचे महाराज संतच होते. पांडुरंग आले होते पिंपळगाव, बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ही जी भूमी आहे ना ती इतकी पवित्र भूमी आहे. आणि नेवाशामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरी किंवा शेजारीवरती गेले की लगेच निळोबार आहे. आत्ता गेलतो, त्यांचं गाव आहे ते, त्याच्यामध्ये बी म्हणजे साधूच होऊन गेले. रघुनाथ महाराज साधू. तुम्ही सारे साधूच आहेत ना. वाल्मिक ऋषींचा आश्रम आहे. इथल्या इथं जर पाहिले तर आपल्याला एवढे साधू दिसतात. थोडे पलीकडे गेले दैठणे, देवी दैठणे, लगेच निमराज महाराज, संतराम महाराज पलीकडे आहेत. आणखीन एक आहेत ते पलीकडल्या गंगेच्या काठावर आहे, संतराम महाराज. त्यांची एक पालखी येते बघा. आपल्याला रस्त्याने पुरी लागत होते, आता ते तिकडच्या रस्त्याने जात. इतके साधू, साधारण गोष्ट नाही बरं. हे ज्यांनी प्रपंच आहेत ना तो खोटा ठरवला, चित्तामध्ये त्याची ती भूमिका एक बांधली गेली आणि त्या भूमिकेच्या द्वारे ते काय झाले, त्या साधूपणावरती आरूढ झाले. सर्वस्वाचा त्याग आहे. आता तो सर्वस्वाचा त्याग हा लंपट जीवाला दुःख वाटतो, पण वास्तविक प्रपंचाचा त्याग हे सुखमय आहे. शरीराचा त्याग हा सुखमय आहे. लोक म्हणतो पाहो त्यांनी काय वैराग्य, त्यांचं पाहणं, त्यांनी सगळ्यांना सोडून दिलं. सगळ्यांना सोडलेलं नाही, त्यांनी कोणालाच सोडलेलं नाही. खरं त्यांनी चित्तातली भूमिका बदललेली, कारण अख्खा परमात्माचा आहे ना हे कळालं. आणि जीवाची परिच्छिन्न भावना आहे ना ती दुःखाला येतोय. म्हणजे माझा मुलगा तोच माझा मुलगा, तुम्हाला विश्वाची मुलं तुमची नाही वाटत का? तर ते त्याची परिच्छिन्न भावना दुःखाला कारण आहे. व्यापकत्वात गेला की ते सुखमय होतं. म्हणजे सारा समाज आपला असं म्हटल्यावर कोणी एखाद्या घरातला मेला तरी तुम्हाला काही दुःख वाटणार नाही, कारण हे घरच इतकं मोठं झालं ना.
ते विश्वाची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर. किंवा अहो सारे आपलेच आहेत ना, किती मोठा झाला हा. आणि तुम्ही आमच्या घरातले तेवढेच आमचे. ते हे मग तो दुःखाला हेतू झाला. आपण दुःखाला का हेतू, म्हणजे साधू का दुःखाला हेतू होत नाहीत, तर ते त्यांचा परिच्छिन्न भाव तुटलेला आहे तो. आणि परिच्छिन्न भावात जगणारा दुःखाला प्राप्त होणार. परिच्छिन्न भावात जगला ही दुःखाला प्राप्त होणार. हां, आता अन्नधान्य मिळवावं लागेल, कारण मला घर चालवायचं आहे असा भाव आहे. तर त्याचं घर चालवायचं आहे, कारण तो अन्नधान्य कमवून आणलं तरी कुठं आणतो, तो त्याच्याच घरात आणतो, दुसऱ्याला तो देत नाही. हा त्याचा काय आहे, परिच्छिन्न भाव आहे. तोच जर साधूंकडे गेला तर त्यांनी त्या काय त्यांचे नाव आहे व कथा येते, नेमके नाव समोर येत नाही. त्यांनी असलेलं अन्न सगळ्यांना वाटलं. साधू होऊन गेले. त्या दुष्काळ पडला होता. रंतीदेव, हां रंतीदेव, रंतीदेवाची कथा येते. रंतीदेव साधूच झाले का असलेलं अन्न. आता मला भूक लागलेली आणि माझं भूक काय करायचे, माझ्याजवळ अन्न आहे आणि ते समोरून आला याचक, ब्रह्मा विष्णू महेश आले डायरेक्ट, वेगवेगळी रूपं घेऊन आले. इतके दिवस उपाशी राहिला आणि समोर अन्न आल्यावरती त्या माणसाचा काय अन्नावर प्रीती असली पाहिजे. ते रंतीदेवजी असे बसायचे आणि त्यात लगेच तो समोरून आला. आणि मग आता ते अन्नही असंच मिळालं होतं, कारण त्यांनाही कोणीतरी तो रवा आणून दिला, साखर आणून दिला. त्याचं काय बनवले त्यांनी, ते रवा बनवला, शिरा बनवला आणि मग ते खाणार. पाणी मिळालं, पाणीसुद्धा नव्हतं. समोरून एक आला, म्हटलं मी लय तहानलेलं बरं का. ते म्हटलं मग काय पाहिजे, म्हटलं मला पाणी पाहिजे. मग ते पाणी, त्यावेळेला ते दुसरा एक आला, ते म्हटला, हे ब्रह्मा विष्णू महेश होते, देवच होते. मग ते समोरून आले, ते म्हटले ब्राह्मणाचं रूप धारण करून आलं, मला ना मी फार दिवसापासून उपाशी आहे, मला अन्न दिलं तर बरं होईल. आणि मग त्याने ते म्हटले हे घ्या, तुम्हाला दिलं. आणि मग त्यांचं अन्न दिल्या, म्हणजे त्यात निम्म अन्न दिलं आणि निम्म शिल्लक ठेवलं. देवाला नाही चालत, थोडं बी नाही चालत तर निम्मकच काय चालेल. आणि ते म्हटले माझं तर भागलं, पण माझं कुत्रंसुद्धा, त्याच्याजवळ कुत्रं होतं. ते म्हटले हे सुद्धा उपाशीच आहे फार दिवसापासून, याला दिलं तर बरं होईल निम्म. त्या कुत्र्याला त्यांनी ते देऊन टाकलं. पाणी गेलं, अन्न गेलं सगळं. आणि मग ते तिघही देव समोर प्रकट झाले. म्हणते तुला काय मागायचं असेल ते माग. ते म्हटले या राज्याचा दुष्काळ घालवा, म्हणजे सारे जीव काय होतील. हे याला मागणं म्हणतात ना, नाही तर मला खायला द्या, माझं घरदार बघू द्या. काय काय हो साधूंच्या कथा आहेत, काय साधू आहेत आपले. हां, तर त्याच्यात अशा प्रकारची चित्ताची जी भूमिका आहे ना, ते अतिशय श्रेष्ठ बनवलेली आहे. तर तेव्हा या साधूंची कथा सांगायची आपली. त्या या तत्त्वज्ञानाचा विचार जो आहे ना, तो हा अंतिम विचार असतो. ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे त्याच्यात ज्ञान प्रवेश करतं. अजून एक ऐका, संतांनी काय केले, त्याची भक्ती करायला सुरुवात केली. साधारण भक्तीतून विशेष भक्तीमध्ये पोचले. आपलं बी तेच आहे, आपण साधारण भक्ती करतो, पाटे काकड्याला येतो, हरिपाठ म्हणतो, देवाचं नामस्मरण करतो, पूजा अर्चा करतो, वारी काय आपले सांप्रदायिक नियमाने करतो, चिंतन दररोज देवाचं करतो. एक दिवस नाही, पण एक दिवस तुमचा असेल. आजचा दिवस आमचा आहे असं नाही आम्ही म्हणत, पण एक दिवस आमचा असेल की ज्या दिवशी आम्ही सर्वस्वाने समर्पण केलेलं असेल. आणि मग त्यावेळेला हा प्रगट झालेला असेल. आपणच समजायचं हा प्रगट का होत नाही, आपण सर्वस्वाने समर्पण करत नाही. हे त्याचं उत्तर आहे. मग त्याने यायला पाहिजे, हो यायला पाहिजे. मग तुमच्याकडून काय प्रयत्न व्हायला पाहिजे. आणि ते समर्पण ज्या दिवशी भूमिका बनेल त्या दिवशी तो काय होईल, तर त्या दिवशी प्रगट होईल. मग तर समजा माईक जरी प्रगट झाला, म्हणजे साकारवान परमात्मा जरी आला, तरी काळजी करण्याचं कारण नाही. कारण तो साकाराची भेट झाली, याच्यात तुमचा अधिकार सिद्ध झाला. कोणता, मल आणि विक्षेप. तो मल आणि विक्षेप गेलेल्याचं लगेच लक्षात आलं.
आणि मग त्याच्यात आवरण राहिलं केवळ, तर आपणची देव काही अडचण नाही, तोही गुरु होतो. किंवा तो एखाद्याला हसते परहसते त्याचं काम करून टाकतो. नाही पांडुरंग गुरु झाले, पण विसोबा खेचरांना तरी लावलंच नामदेवरायांकडे. ते म्हणजे जा त्यांच्याकडे जा. आणि विसोबा खेचर आणि पांडुरंग एक का दोन आहेत? एकच आहेत ना हो. हे कळालं पाहिजे. ज्या वेळेला कळेल त्या दिवशी लक्षात येईल की विसोबा खेचर आणि पांडुरंग दोन नाही आहेत. काय त्या विसोबा खेचरांची पूर्वस्थिती जर पाहिली तर त्या मुक्ताईचं मांड भाजायचं ते खापर, ते विसोबा चाटे, आणि तेच ना ते पूर्वीचं आडनाव चाटे. मुक्ताईने ठेवलेलं खेचर, खेचरासारखा काय पत्रावळ्या चाटतोच म्हटले असा. अहो तेच चाटलेलं, पण त्याला कळालं की हे किती मोठं आहे. आणि ते म्हटले हे साधारण नाही. आणि त्याच काळात ज्ञान प्रगट झालं. ती पत्रावळी चाटणं याच्यात अधिकार सिद्ध केला स्वतःचा. मी इतका तुमच्या पुढे आणि हे सर्व अगदी नम्र झाला. ह्याला शरणागती म्हणतात. आणि मग त्या शरणागतीचा प्रसाद देवच करून टाकला, विठ्ठलच करून टाकला. विसोबा चाटे, विसोबा खेचर नाही तर पांडुरंग झाले. आणि पांडुरंगाने नामदेवरायांना सांगितलं जा त्या पांडुरंगाकडे. खेचरी उपदेशले सगळीकडे प्रसार झाला. आता हेच ज्ञान आपल्यापर्यंत सांप्रदायिक रीतीने हळूहळू पाझरत आलेलं आहे. तर त्या हे सगळे माऊली ज्ञानावरांचीच संकल्पना आहे. जोग महाराजांनी आळंदीत संस्था निर्माण करावी किंवा, तर हे सुद्धा भगवंताचं प्रयोजन आहे. तर त्याच्यात मग ती संस्था त्यांच्या अखत्यारीत आणखीन झाला. हा संप्रदायाचा मोठा प्रसार झाला ना हो. तर ती आपली उपशाखाच आहे ही. जोग महाराजांपासून मामासाहेब दांडेकरांचे शिष्य आमचे वाघचौरे बाबांचे अण्णांचे आम्ही. तर ही काय झाली परंपरा ही तयार झाली. कुठून आली हो? तो